नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ती मात्र कमालीची अपसेट झाली होती. एकतर तो समोर बसला होता. तो जेव्हा आपल्याला पाहिल तेव्हा काय रिॲक्ट करेल तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले. सतत डोळ्यात आसवं जमा होत होती. पण तरी आता तिने स्वतःला सावरलं आणि ती समोर येऊन उभी राहिली. हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, ती बोलली. पण तो आवाज ऐकून इथे अमित जो फोनवर बोलत होता त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याच्या हातातला फोन केव्हाच खाली आला होता. त्याने आपला चेहरा प्रोजेक्टरकडे त्या आवाजाच्या दिशेने वळवला आणि आत्ता मात्र तो स्तब्ध झाला आणि झटका लागावा तसा जागचा उठून उभा राहिला. डोळे अश्रूंनी भरले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते, कारण समोर ती उभी होती, त्याची जान. आता पुढे. तो त्याच्या जागेवरून झटका लागावा तसा उभा राहिला, पण त्याला त्याचं भान कुठे होतं? तो तर फक्त तिच्याकडेच पाहत होता, अगदी भान हरपून. डोळे तर काठोकाठ भरले होते त्याचे. हृदयाची होणारी इतकी प्रचंड धडधड तो आज कितीतरी वर्षांनी फील करत होता. तिला आज समोर बघून, कारण ते हृदय पण तर तिचंच होतं. म्हणून आज ते पण सगळी बंधने तोडून जरा जास्तच वेगात धडधडत होतं. त्याची बुद्धी जरी तिचा पराकोटीचा तिरस्कार करत असली तरी त्याच्या हृदयाला आज इतका आनंद होत होता की तो ते शब्दांमध्ये वर्णन करूच शकला नसता. इतका तो हरवला होता तिच्यात. त्याच्याही नकळत त्याच्या ओठांवर स्माईल आली होती, जी लपता लपत नव्हती. आणि त्याला कारणही तेवढंच स्ट्रॉंग होतं. त्याची जान आज इतक्या वर्षांनंतर त्याच्या समोर जी उभी होती. पण ती मात्र एकदम कॉन्फिडेंटली तिचं प्रोजेक्ट रिप्रेझेंट करत होती. खूपच कॉन्फिडन्स होता तिच्या चेहऱ्यावर. सगळ्यांचं लक्ष फक्त तिच्यावरच होतं. म्हणून आता अमितकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. जर असतं तर त्यांना त्याच्या फिलिंग्स लगेचच कळल्या असत्या, ज्या आता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. तिच्यासाठी तो किती अधीर झाला होता हे लगेचच सगळ्यांना कळलं असतं. पण कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. सध्या सगळेजण ती जे प्रेझेंटेशन देत होती ते बघण्यात व्यस्त होते. वेल डन. मार्केटिंग हेडचा आवाज आला तशा सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण त्या टाळ्यांच्या कडकडाटाचा जसा आवाज त्याच्या कानावर पडला, इथे तो भानावर आला आणि त्याने त्याची नजर तिच्यावरून हटवून तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याला लगेचच परिस्थितीची जाणीव झाली. त्याने एक रागीट कटाक्ष तिच्यावर टाकला आणि एक्सक्यूज मी म्हणून तो तिथून बाहेर पडला. त्याच्या डोळ्यांवर गॉगल होता, म्हणून त्याच्या डोळ्यांतले अश्रू कोणालाच दिसले नव्हते. प्रेझेंटेशन पूर्ण होईपर्यंत तिने पण त्याच्याकडे पाहण्याचं कटाक्षाने टाळलं होतं. पण जर तिने पाहिलं असतं तर तिला दिसलं असतं तिच्या मीतचं आजही तिच्यावर असणारं अतोनात प्रेम. कोणालाच कळलं नाही की त्यांचा बॉस आज असा अचानक मीटिंग सोडून का गेला असेल, कारण तो असा हलगर्जीपणा करणं शक्यच नव्हतं. त्याच्या कामाच्या बाबतीत तो खूपच प्रॉम्प्ट होता. जर असं कधी मीटिंगमधून मध्येच निघावं लागलंच तरी तो ते कारण मेन्शन करत असे. पण आज असं काहीच त्याने केलं नव्हतं. सरळ उठून निघून गेला होता तो. म्हणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. तो जसा तिथून निघून गेला ती सुद्धा धावतच वॉशरूममध्ये गेली आणि तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खरं तर जेव्हा तिने त्याला पाहिलं तिला स्वतःच्या भावना कंट्रोल करणं खूपच कठीण गेलं होतं. इतक्या वर्षांनी त्याला पाहत होती तर साहजिकच होतं सगळ्या भावना डोकं वर काढत होत्या. धावत जाऊन त्याला गच्च मिठी मारावी आणि त्याच्या मिठीत आपलं मन मोकळं करावं, त्याच्यावर खूप प्रेम करावं असंच तिला वाटत होतं. पण त्या सगळ्या भावना तिने आतल्या आत दाबून टाकल्या होत्या आणि निर्विकार चेहऱ्याने त्याच्या समोर उभी राहिली होती ती. पण मनात उठलेल्या वादळाला कसं शांत करू काहीच कळत नव्हतं तिला. वारंवार तिचे डोळे भरून येत होते. प्रेमच इतकं जास्त होतं जिथे एक क्षण त्याच्यापासून दूर राहून न शकणारी त्याची जान
आज इतकी वर्षे त्याच्यापासून दूर कशी राहू शकली तिचं तिलाच कळत नव्हतं. पण हे सगळं पण त्याच्यासाठीच केलं होतं तिने. इतके दिवस आपण राहू शकलो, पण आता तो सतत आपल्या डोळ्यांसमोर असताना आपण त्याच्यापासून दूर राहू शकू का, तिलाच आता प्रश्न पडला होता. इथे तो मात्र झपाझप पावलं टाकत त्याच्या केबिनमध्ये आला होता. रॉनी पण त्याच्या पाठी आला होता. रॉनीला पण शॉकच बसला होता तिला तिथे पाहून. खरं तर जेव्हा लिस्ट त्याच्या हातात आली होती तेव्हा त्याने तिचं नाव नोटीस केलं होतं, पण आता ती मिसेस जान्हवी मानवसिंग राठोड झाली होती असं त्याला वाटत होतं. जान्हवी मोहिते नव्हती ती, म्हणून ही कोणीतरी वेगळीच मुलगी असेल असं त्याला वाटलं होतं, म्हणून त्याने तिथे लक्ष दिलं नव्हतं. इथे अमितने मात्र त्याच्या टेबलवर असलेल्या सगळ्या फाईल्स फेकून दिल्या होत्या आणि भिंतीवर जोरात एक पंच मारला होता. त्यावरूनच कळत होतं की तो किती रागात आहे. काही क्षणासाठी रॉनीसुद्धा घाबरला होता, कारण इतक्या वर्षानंतर आज तो त्याच्या बॉसला इतक्या रागात पाहत होता. इतक्या वर्षात ना त्याला त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसलं होतं, नाही कोणाबद्दल राग. कोणत्याच भावना त्याच्या चेहऱ्यावर त्याने पाहिल्या नव्हत्या इतक्या वर्षात. भावना शून्य झाला होता तो. पण आज मात्र आपल्या बॉसच्या चेहऱ्यावर असणारा हा राग पाहून आनंद व्यक्त करावा की मग त्याला राग करण्यापासून अडवावं त्यालाच कळत नव्हतं. बॉस, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. रॉनी त्याला स्वतःला सांभाळायला सांगत होता. त्याला पण कळत नव्हतं काय रिॲक्ट व्हावं, कारण त्याने त्याच्या बॉसचं तिच्यावर असलेलं निस्सीम प्रेम अगदी डे 1 पासून पाहिलं होतं. साक्षीदार होता तो त्यांच्या प्रेमाचा. पण आज मात्र सगळं चित्रच पलटलं होतं. त्याला कळत होत्या त्याच्या बॉसच्या भावना, पण तो पण काहीच करू शकत नव्हता. प्लीज गो, लिव्ह मी अलोन, अमित रागानेच बोलला. तसा रॉनीचा नाईलाज झाला. शेवटी त्याच्या बॉसची ऑर्डर फॉलो करत तो त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. अमित मात्र आता चेअरवर बसला. त्याने त्याचा गॉगल फेकून दिला होता आणि आत अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. का आलीस तू परत? जगत होतो ना मी तुझ्याशिवाय? मग अजून असं कोणतं दुःख द्यायचं बाकी आहे तुला मला, की तू परत आलीस? तो रडत रडत मनातच बोलत होता. पण आज इतक्या वर्षांनी त्याने तिला पाहिलं होतं. आता जरी तिचा तिरस्कार करत असला तरी खूप प्रेम केलं होतं त्याने तिच्यावर. त्यामुळे मन पुन्हा एकदा तिला बघण्यासाठी आतुर झालं होतं. त्याने स्वतःचे डोळे पुसले आणि त्याच्या लॅपटॉपची स्क्रीन ओपन केली. त्यात कॉन्फरन्स हॉलचा अँगल सुरू केला. पण सगळे तिथेच दिसत असूनही ती मात्र त्याला दिसत नव्हती. त्याची नजर तिला सगळीकडे शोधू लागली, पण ती मात्र त्याला कुठेच दिसली नाही. मग त्याने कॉरिडॉर, बाकीच्या केबिन्स, जनरल डेस्कच्या सगळीकडचा अँगल चेक केला, पण तरी त्याच्या नजरेला काही ती पडत नव्हतीच. कशी दिसणार होती ती? ती तर त्या वॉशरूमच्या आत स्वतःच्या भावना अश्रूंवाटे बाहेर काढत होती, ज्याची त्याला तसूभरही कल्पना नव्हती. पण आता ती दिसत नव्हती म्हणून त्याचं मन बेचैन झालं होतं. रॉनी, आय वॉन्ट कॅन्डिडेट्स लिस्ट ऑफ रॉयल फॅशन इंडस्ट्री, अमितने फोनवर रॉनीला सांगितलं. येस बॉस, असं म्हणून रॉनीने त्या लिस्टची प्रिंट घेतली आणि तो अमितच्या केबिनमध्ये गेला. बॉस, लिस्ट, बोलून त्याने तो पेपर अमितच्या हातात दिला. ओके, यू मे लीव्ह, अमित बोलला तसा रॉनी बाहेर निघून गेला. अमित आता ती लिस्ट चेक करत होता. बाकी कुठेच त्याचं लक्ष नव्हतं. त्याची नजर स्थिरावली होती ती तिच्या नावावर, जान्हवी. त्याच्या हृदयाच्या किती जवळ होतं ते नाव. ते नाव बघूनच त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ओठांवर स्माईल पण आली. त्याने अलगद त्या नावावरून प्रेमाने हात फिरवला, पण मग त्याचं लक्ष गेलं तिच्या पूर्ण नावावर, मिसेस जान्हवी मोहिते. आणि ते नाव वाचून तो शॉक झाला, कारण त्याला जे अपेक्षित होतं ते नाव नव्हतंच ते. सौ जान्हवी अमित राज्याध्यक्ष, ह्याच नावाने तर तिला तिची ओळख बनवायची होती. अख्खं जग तिला ह्याच नावाने ओळखावं असंच तर तिला वाटत होतं. पण आता मात्र त्याचा हिरमोड झाला होता, कारण तिचं नाव अजूनही जान्हवी मोहिते होतं. त्याचे डोळे पुन्हा पाणावले आणि त्याचा एक थेंब त्या नावावर पडला. पण पुन्हा त्याला काहीतरी क्लिक झालं आणि तो शॉक झाला. हो, तिचं नाव. अजूनही तिचं नाव माहेरचं का आहे?
जर तिने मानवसोबत लग्न केलं आहे तर मग ती सौ जान्हवी मानवसिंग राठोड असायला हवी होती. रॉनी प्लीज कम इन. त्याने पुन्हा रॉनीला आत बोलवलं तसा रॉनी आत आला. येस बॉस, रॉनी बोलला. रॉनी, सेंड दॅट गर्ल इन टू माय केबिन, अमित बोलला. विच गर्ल बॉस, रॉनीने न समजून विचारलं. दॅट न्यू एम्प्लॉई, अमित बोलला. त्याला तिचं नावसुद्धा तोंडात घ्यायचं नव्हतं. बॉस, आर यू टॉकिंग अबाउट जान्हवी मॅम, रॉनीने विचारलं. तो जान्हवी मॅमबद्दल विचारतोय का असं म्हणाला तो. शी इज नॉट युअर मॅम, ओके. कॉल हर बाय हर नेम ओनली. ती तुझी मॅडम नाही आहे, तिला तिच्या नावानेच हाक मार, असं म्हणाला तो. तशी रॉनीने मान खाली घातली. सॉरी बॉस, तो बोलला आणि बाहेर गेला. रॉनी आता जान्हवीच्या केबिनच्या बाहेर उभा होता. त्याला आत जायचं होतं, पण त्याला पण कळत नव्हतं आता तिच्यासमोर कसा जाऊ. नाही म्हणलं तरी त्याला पण तिचा राग आलाच होता. इतकी वर्षे त्याच्या बॉसला तिच्याशिवाय तीळ मरताना पाहिलं होतं त्याने. त्याला पण हेच वाटत होतं की तिने त्याच्या बॉसचा विश्वासघात केलाय. मॅय कम इन, त्याने बाहेरूनच नॉक केलं आणि आत गेला तो. पण त्याला पाहून जानू आणि आदर्श दोघेही उठून उभे राहिले. तिच्या डोळ्यात चमक आणि स्माईल दोन्ही होते त्याला इतक्या वर्षांनी समोर पाहून. रॉनी सर, प्लीज कम इन, ती हसत बोलली. मॅम, तुम्हाला सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे. रॉनीने निरोप दिला आणि तो पटकन निघूनही गेला. तिला मात्र वाईट वाटलं, कारण तो एक शब्दही तिच्याशी बोलला नव्हता. पण आता अमितने तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं आहे हे ऐकून तिची धडधड वाढली. शेवटी तो क्षण आता आलाच होता. त्याच्यासमोर जावं लागणार होतं तिला. डोळ्यात अश्रू तर भरलेच होते, पण हृदय इतकं फास्ट धावत होतं की आता उडी मारून बाहेर येईल की काय असंच वाटत होतं. जान्हवी, मिस्टर राज्याध्यक्ष ने सिर्फ तुम्हें ही अंदर बुलाया है, लेकिन प्रोजेक्ट पे काम तो हम दोनों कर रहे हैं ना, क्या मैं भी तुम्हारे साथ आऊँ, आदर्शने विचारलं. आता ती आदर्शला काय सांगणार होती बिचारी, की त्याने तिला का बोलावलं असेल. तिचीच धडधड वाढली होती त्याच्यासमोर जाण्याआधी. आदर्श, आई थिंक पहले मैं जाके देखती हूँ उन्होंने मुझे क्यों बुलाया है, उसके बाद मैं तुम्हें बुलाती हूँ, ओके. ती बोलली तसा पण मग तो ओके बोलला. जानूने आता स्वतःला सावरलं आणि ती त्याच्या केबिनच्या बाहेर उभी राहिली. तिने डोळे कच्च मिटून घेतले, एक दीर्घ श्वास घेतला आणि हिम्मत करून दरवाजावर नॉक करणार. तोच तिला आठवलं की ह्या आधी हक्काने नॉक न करता ती त्याच्या केबिनमध्ये कधीही येत जात असायची आणि त्याला उलट ते आवडत होतं. पण आज मात्र ती एक अनोळखी व्यक्ती होती त्याच्या नजरेत. तिने मनातले सगळे विचार झटकले आणि दार नॉक केलं. मॅय कम इन, तिने विचारलं. कम इन, त्याचा रुक्ष आवाज आला आणि ती आत आली. तो त्याच्या चेअरवर आरामात बसला होता. ती त्याच्या बरोबर समोर येऊन उभी राहिली. तिची त्याच्यावर नजर पडली आणि ती त्याच्यात हरवून गेली. तिचा मीत, आज किती वर्षांनी ती त्याला इतक्या जवळून पाहत होती. तिचे डोळे टपटपले, मनाची मात्र घालमेल सुरू झाली. जी चाहता है गले से लगा लूं, पलकों में रख लूं मैं, नजर में छुपा लूं, पास है दूर है कितने मजबूर है, रो रहा मेरा दिल मेरी आंखें है नम, ये है तेरे करम, कभी खुशी कभी गम. तिचं मन पण रडत होतं आणि असंच काहीसं फील करत होतं. पण त्याची पण नजर तिच्यावर गेली. आज तो पण तर कित्येक वर्षांनी तिला पाहत होता. तिने तरी त्याला टी व्हीवर पाहिलं होतं, पण त्याला तर ती कुठेच दिसली नव्हती इतक्या वर्षात. आणि आज तिला समोर पाहून तो पण तिच्यात हरवला होता. पहिल्यापेक्षा वेगळी वाटली त्याला ती. आधीची नाजूक जानू नव्हतीच ती. तिचे लांब सडक केस नसून ते आता शॉर्ट झाले होते. फक्त खांद्यापर्यंत येत होते तिचे केस, ज्याची तिने पोनी बांधून घेतली होती. त्याला वाईट वाटलं, कारण तिच्या लांब सडक केसांमध्ये जीव होता त्याचा. आधी स्लिम असणारी ती आत्ता मात्र थोडी अंगाने भरलेली वाटली त्याला.
तरीसुद्धा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होती ती. आज ही परफेक्ट फिगर होती तिची. चेहऱ्यावर ग्लो होता तिच्या. तिने स्वतःला मेंटेन ठेवलं होतं. ट्राउझर आणि शर्ट आणि त्यावर वेस्टकोट असा तिचा ऑफिस ड्रेस होता. त्यात ती एकदम प्रोफेशनल वाटत होती. त्याचीही नजर तिच्यावर स्थिरावली होती. पण ती आता त्याची नव्हती. त्याचं मन पण रडत होतं. क्या बेबसी है ये, क्या मजबूरियाँ, हम पास है फिर भी कितनी है दूरियाँ, जिस्म तू जान मैं, तेरी पहचान मैं, मिलके भी ना मिले, ये है कैसा भरम, ये है तेरे करम, कभी खुशी कभी गम. त्याचं मन पण रडून रडून हेच फील करत होतं. दोघांचीही नजरानजर झाली आणि दोघांची नजर एकमेकांमध्ये अडकली. तिचे पाणावलेले डोळे तो पाहू शकत होता आणि त्याच्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा तिच्या नजरेतूनही सुटल्या नव्हत्या. ती सुद्धा त्याची अधीर झालेली नजर फील करू शकत होती. पण आता तो त्याच्या चेअरवरून उठला आणि एक एक पाऊल टाकत तिच्या दिशेने चालू लागला. तशी कधीपासून त्याच्यामध्ये गुंतलेली ती भानावर आली आणि त्याला आपल्या इतक्या जवळ येताना पाहून तिच्या हृदयाची स्पंदने खूपच फास्ट झाली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.